हा तर काही जास्त स्वागत आहे तुमचं अजून या मिनी ब्लॉगमध्ये. तर आम्ही त्या दिवशी तुरी काढल्या होत्या, तुम्हाला मालूम होतं, आपण व्हिडिओ बी टाकले होते. तर त्या दिवशी झालं काय झालं तर का आपले जे खालचे वावर आहे तुम्ही पाहू शकता हे. तर खालच्या वावरातले मी पेंडके गिंडके बांधून ठेवले होते तुरीचे. पण कसं आहे मला काम आलं होतं बाजाराम बीचमध्ये. तर सालं मी 2 दिवस काही मला लक्ष राहिलं नाही. तर हे पेंडके असेच पाडून ठेवले होते मी तुरीचे खालतं बांधून घेऊन पेंडके ठेवले होते. तर साले 2 दिवसात आता येऊन पाहतो मी तर सालं मावरातलं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसून राहिलं मला. तर पाहू शकता तुम्ही डुकरानं पुरे खाऊन ठेवलं आहे. पुरी पराठी डुकरानं खाऊन ठेवली आहे. तुम्ही पाहून घ्या, तुम्हाला पाहून दाखवू शकतो तुम्हाला मी. हे पाहून घ्या, हे बघा. पुऱ्या वावरातला धिंगाणा करून टाकला आहे डुकरानं, पुऱ्या तुरी खाऊन ठेवल्या आहे. तर आपल्या जेव्हा 2.5 एकर वावर आहे जवळपास, तर त्याच्यामधून आपल्याला 12 पोते तुरी होऊन येईल आरामात. पण जास्त झाले असता 20 पोते आपल्याला झालेच असते. तर आपल्या कमीत कमी 8 पोत्याचं नुकसान डुकरांनी केलं आहे. तर आपल्या एकच गलती झाली का आपण सालं झटका मशीन लावायला पाहिजे होती. झटका मशीन काही आपण लावली नाही. तर त्या झटका मशीन नाही लावल्यानं आपल्याला 8 पोते आपले मांगरले आहे. डुकरांना हे मोठ्या प्रमाणात नुकसान करून ठेवलं आहे. आणि हे कसं आहे, शेतकऱ्याच्या पोटावर लाद देण्याचं काम झालं आहे. आजच्या पहिले साले एवढे डुकरं दिसत नाही वावरामध्ये. तर आजकाल साले डुकरं भाई येऊन राहिले वावरामध्ये, भाई नाचोडा करून राहिले. तर पुऱ्या वावरातली तूर मी लवकरात लवकर एक तर काढून टाकली, भरली बी नाही होती. फसी तूर काढून टाकली पहिली गोष्ट डुकराच्या भेवानं. आणि त्याच्या भेवानं अजून बांधतो म्हणलं तर गुढ पाहून घ्या. तर असंच नुकसान पुऱ्या वावरातला करून ठेवलं असतं. त्याच्यामधलं काही जे पैसे होईल तेच होईल. जर आपण पूर्ण भरतुरी जर तूर ठेवली असती तर अजून आपल्याला मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असतं. तर हे नुकसान तर टाळलं, पण तरी जे व्हायचं ते झालं. पूर्ण गुढ जमा करून पूर्ण आयत्या पेंड्या बांधल्या होत्या मी. पुऱ्या आयत्या पेंड्या बांधल्या राहून बी सालं हे डुकरं आले केव्हा आले का आले काही मालूम नाही. तर 2 दिवसात मी येऊन पाहिलं खालतं होत्या तुरे, तर आयत्या पेंड्या फोडफाड करून ठेवून दिल्या. पाहून घे तुम्ही. हे बा इकडे हे वाली उभी राहिली होती, ही वाली तूर उभी तुरली झोपून ठेवली. दाणे भाऊ हे का करते, एक तर झोपूनच ठेवत नाही. झोपून तर ठेवतेच म्हणा, झोपून ठेवला दाणे बी ठेवत नाही तुरीले. हे पाहून घ्या, पुरा नुकसान करून ठेवलं आपल्याला. पाहून घ्या, चला का करावं ना खा नाही तर समजत नाही आजकाल. हे घ्या, हे पाहू शकता दाणे नाही ठेवले भाऊ, आहे ना दाणे तुरीले पुरे. हे पाहून घ्या, दाणे नाही ठेवले. आता सांगा कास्तकारानं का करावं, कुठे जावं. आणि सरकारले म्हणलं नुकसान भरपाई दे, साले टाकते 1000-2000 रुपये. 1000-2000 रुपयात का व्हायचं राहिलं. आजकाल भाऊ भाडंच तेवढं, खर्चच वराला तेवढा लागते का. 2000-2000 काही नाही होत. वरतून एवढं राखाली या, एवढं राखून मेहनत करून जर हाती दुपारनं भेटून तो का फायदा शेती करून, आहे का नाही.